विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकचा पान नंबर 91 वरील 11वा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. आधी मी प्रॉब्लेमचं वाचन करणार आहे. पहा, मी प्रॉब्लेम वाचत आहे. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑन 1 एप्रिल 2019 अँड रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट ऑफ दयानंद लायब्ररी अंबाजोगाई. या वाक्याचा अर्थ असा आहे की पुढे जे आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे ते 1 एप्रिल 2019 रोजीचं दिलेलं आहे. शिवाय रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे, ते दिलेलं आहे दयानंद लायब्ररी अंबाजोगाई. म्हणजे आपण जे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करणार आहोत ते एका लायब्ररीचं तयार करणार आहोत. You are required to prepare income and expenditure account for the year ended 31st March 2020 and balance sheet as on that date. या वाक्याचा अर्थ असा आहे की दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही प्रिपेअर करा, तयार करा. काय तयार करा? तर 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करा आणि त्याच दिवसाचं बॅलन्स शीट तयार करा. मग आपल्याला पुढे बॅलन्स शीट दिसत आहे 31 मार्च 2019 रोजीचं. आणि जेव्हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट देतात ते ओल्ड बॅलन्स शीट असते, म्हणजे हे ओल्ड बॅलन्स शीट आहे. आणि ओल्ड बॅलन्स शीटची तारीख आहे 31 मार्च 2019. आपण बॅलन्स शीटचंही वाचन करणार आहोत आणि रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचंही वाचन करणार आहोत. आधी आपण करंट इयर ओळखूया आणि नेक्स्ट इयर, लास्ट इयरसुद्धा ओळखायचं आहे आपल्याला. आपल्याला रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटवरून करंट इयर, लास्ट इयर आणि नेक्स्ट इयर ओळखता येते. चला तर मग आधी आपण रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटची तारीख काय पाहूया. रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिताचं आपल्याला रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. आणि रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हे वर्षाच्या शेवटच्या दिवशी तयार केले जाते. म्हणजे 31 मार्च 2020 ही तारीख त्यांच्या अकाउंटिंग इयरच्या शेवटच्या दिवसाची तारीख आहे. जर त्यांचं अकाउंटिंग इयर हे 31 मार्च 2020 रोजी संपत असेल तर त्यांचं अकाउंटिंग इयर सुरू झालेलं आहे त्या वर्षी 1 एप्रिल 2019 रोजी. आणि आपल्याला जी तारीख दिसत आहे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 हे त्यांचं करंट इयर आहे. म्हणजे आपण पहिली पायरी पूर्ण केलेली आहे, करंट इयर ओळखलेलं आहे. आता जर त्यांचं करंट इयर हे 2019-20 असेल तर त्यांचं लास्ट इयर आहे 2018 ते 2019 हे त्यांचं लास्ट इयर आहे. जर त्यांचं करंट इयर हे 2019-20 आहे तर त्यांचं नेक्स्ट इयर आहे 2020-2021 हे नेक्स्ट इयर आहे. चला मग आपण पहिली पायरी पूर्ण केलेली आहे. करंट इयर ओळखलेलं आहे, लास्ट इयरही ओळखलेलं आहे आणि नेक्स्ट इयरही ओळखलेलं आहे. मग आता आपण ओल्ड बॅलन्स शीट आणि रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचं वाचन करणार आहोत. पहा, ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला त्यांनी आपल्याला कॅपिटल फंड दिलेले आहेत 7,50,000 रुपये. आणि ते कॅपिटल फंड आपण न्यू बॅलन्स शीटला ॲज इट इज ते घेणार आहोत. पुढे आहेत सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ₹3,000 की आपल्याला सबस्क्रिप्शन्स मिळालेले आहेत ॲडव्हान्समध्ये 3,000 रुपये. पण हे गेल्या वर्षी मिळालेले आहेत आणि ते 3,000 रुपये करंट इयरचे आहेत. कारण बॅलन्स शीट हे ओल्ड बॅलन्स शीट आहे, हे लास्ट इयरचे बॅलन्स शीट आहेत. म्हणजे आपल्याला लास्ट इयरमध्ये सबस्क्रिप्शन्स ॲडव्हान्समध्ये मिळालेले आहेत 3,000 रुपये की जे करंट इयरचे आहेत. म्हणजे हे 3,000 रुपये करंट इयरच्या सबस्क्रिप्शन्समध्ये आपल्याला इन्क्लूड करावे लागतील, कारण ते करंट इयरचे आहेत. जरी ते मागच्या वर्षी मिळालेले असले तरी ते करंट इयरचे असल्यामुळे ते 1,80,000 रुपयांमध्ये आपल्याला इन्क्लूड करावे लागतील, ॲड करावे लागतील. मग आपण फक्त वाचन करत आहोत. मग मी इथे स्टार करून ठेवते की ते करंट इयरचे असल्यामुळे चालू वर्षाच्या सबस्क्रिप्शन्समध्ये ते आपल्याला ॲड करायचे आहेत, म्हणून मी इथे स्टार केलेलं आहे. आता पुढे जाऊया आपण. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2,000 रुपये. देणे बाकी खर्च. मागील वर्षाचा 2,000 रुपये खर्च देणे बाकी आहे. मग पाहूया बरं आपण करंट इयरमध्ये तो खर्च पेड केलेला आहे का. तर आपल्याला स्पष्ट दिसत आहे पेमेंट साईडला की
आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड ₹2,000 म्हणजे मागील वर्षाचे 2,000 रुपये जे आउटस्टँडिंग खर्च होते ते आपण पेड केलेले आहेत. मग आपण इथे स्टार करून ठेवूया. चला आता आपण ॲसेट साईडचं वाचन करूया. फर्निचर दिलेले आहेत 50,000 रुपयांचे, म्हणजे मागील वर्षांचे फर्निचर शिल्लक आहेत 50,000 रुपयांचे असा अर्थ आहे. पाहूया बरं आपण करंट इयरमध्ये पुन्हा परचेस केलेले आहेत का फर्निचर. तर आपल्याला लक्षात येत आहे की करंट इयरमध्ये आपण 30,000 रुपयांचे फर्निचर परचेस केलेले आहेत 1 जुलै 2019 रोजी. मग आपण जे ओल्ड बॅलन्स शीटमध्ये फर्निचर आहेत त्याच्यासमोर स्टार करून ठेवूया आणि जेव्हा आपण सोडवणार आहोत तेव्हा मागील वर्षांचे फर्निचर प्लस चालू वर्षाचे फर्निचर असे एकूण ॲड करून मग त्यावरती जर आपल्याला डेप्रिसिएशन सांगितलं असेल तर ते लेस करणार आहोत. फक्त मी स्टार करून ठेवलेलं आहे. आता फर्निचर नंतर आहेत बुक्स आणि बुक्स आपण पुन्हा परचेस केले आहेत का करंट इयरमध्ये पाहूया. तर पेमेंट साईडला आपल्याला बुक्स दिसत आहेत. ते याचा अर्थ 1,00,000 रुपयांचे बुक्स आपण करंट इयरमध्ये परचेस्ड केलेले आहेत. मग आपण मागील वर्षांचे जे बुक्स आहेत त्याच्यासमोर स्टार करूया. याचा अर्थ बुक्सवरती ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे असा. पुढे आहेत स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स ₹500 की पोस्टेज स्टॅम्प्स आपल्याला दिलेले आहेत मागील वर्षांचे 500 रुपये, म्हणजे मागील वर्षांचे पोस्टेज स्टॅम्प्स शिल्लक आहेत 500 रुपयांचे. मग आपल्याला पुन्हा काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे का पाहूया बरं पेमेंट साईडला. तर आपल्याला इन्फॉर्मेशन दिसत आहे पेमेंट साईडला परचेस ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स ₹1,500 की करंट इयरमध्ये आपण पोस्टेज स्टॅम्प्स परचेस केलेले आहेत 1,500 रुपयांचे. मग आपण इथे स्टार करून ठेवूया. याचा अर्थ त्यावरती इन्फॉर्मेशन आहे. आपण पुढे जाऊया. इन्व्हेस्टमेंट्स इन सेक्युरिटीज ₹7,000 आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे सेक्युरिटीजमध्ये, म्हणजे ही गुंतवणूक आहे. मग आपण पुन्हा करंट इयरमध्ये सेक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे का पाहूया बरं. तर नाही, आपण फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केलेली आहे पण सेक्युरिटीजमध्ये केलेली नाही, त्याच्यामुळे त्याच्यासमोर स्टार येणार नाही. पुढे आहेत कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. हा मागील वर्षांचा क्लोजिंग बॅलन्स आहे आणि चालू वर्षाचा तो ओपनिंग बॅलन्स आहे. 7,000 आणि 40,000 हा करंट इयरचा ओपनिंग बॅलन्स आहे आणि लास्ट इयरचा तो क्लोजिंग बॅलन्स आहे. आणि क्लोजिंग बॅलन्स मागील वर्षांचा आपण कुठेही त्याचं पोस्टिंग करत नाही. तोच ओपनिंग बॅलन्स आहे त्याचंही आपण कुठेही पोस्टिंग करत नाही. त्याच्यामुळे मी इथं पोस्टिंग करत नाही म्हणून अशी खूण केलेली आहे. ओल्ड बॅलन्स शीटचं पूर्ण वाचन झालेलं आहे. आता आपण रिसिप्ट साईडचं वाचन करूया. पहा, आपल्याला रिसिप्ट साईडला ओपनिंग बॅलन्स दिसत आहे आणि ओपनिंग बॅलन्स रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आपण कुठेही घेत नाही. आणि रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटच्या नियमाप्रमाणे डेबिट साईडला सर्व रिसिप्ट्स दिसत आहेत प्राप्ती, तर क्रेडिट साईडला सर्व खर्च दिसत आहेत. मग चालू वर्षामध्ये त्यांना जी प्राप्ती झालेली आहे ती रिसिप्ट साईडला दिसत आहे आणि चालू वर्षामध्ये त्यांनी जो खर्च केलेला आहे तो पेमेंट साईडला दिसत आहे. मग हा जो ओपनिंग बॅलन्स आहे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचा तो आपण कुठेही घेत नाही, त्याचं पोस्टिंग आपण कुठेही करत नाही. त्याचं कारण असं की हा ओपनिंग बॅलन्स रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या क्लोजिंग बॅलन्समध्ये इन्क्लूड असतो असे समजले जाते, म्हणून आपण ओपनिंग बॅलन्सेसचं पोस्टिंग कुठेही करत नाही. पुढे आहेत मेंबर्स सबस्क्रिप्शन 1,80,000 रुपये, म्हणजे आपल्या सभासदांकडून आपल्याला वर्गणी प्राप्त झालेली आहे 1,80,000 रुपयांची चालू वर्षामध्ये. एंट्रन्स फीज, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स, हायर ऑफ लेक्चर हॉल. हायर म्हणजे भाडं. आपण आपलं लेक्चर हॉल भाडे तत्वावर दिलं असेल आणि त्यातून आपल्याला भाडं प्राप्त झालेलं आहे 10,000 रुपये, ती आपली प्राप्ती असल्यामुळे तो रिसिप्ट साईडला दिसत आहे. इंटरेस्ट ऑन सेक्युरिटीज 5,000 रुपये, आपल्याला सेक्युरिटीजवरती इंटरेस्ट मिळालेला आहे 5,000 रुपये. लाईफ मेंबरशिप फीज 10,000 रुपये. आता इथे लाईफ मेंबरशिप असा शब्द पाहिजे, तिथं करेक्शन करून घ्या तुम्हीसुद्धा.
लाईफ मेंबरशिप फीज असा शब्द पाहिजे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. आपल्याला लाईफ मेंबरशिप फीज प्राप्त झालेली आहे 10,000 रुपये. आता पेमेंट साईडला आपल्याला काही खर्च दिसत आहेत. त्यांनी करंट इयरमध्ये जे खर्च केलेले आहेत ते पेमेंट साईडला दिसत आहेत. मग सॅलरीज पेड केलेले आहेत, त्यानंतर पोस्टेज स्टॅम्प्सवरती खर्च केलेला आहे, बुक्स परचेस केलेले आहेत, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मागील वर्षांचं जे देणं आहे ते यावर्षी पेड केलेलं आहे. त्यानंतर फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केलेली आहे, ही ॲसेट आहे. फर्निचर परचेस केलेले आहेत, प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरती खर्च केलेला आहे, रेंट पेड केलेले आहेत आणि त्यांचा क्लोजिंग बॅलन्स आहे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक आहेत 9,500 रुपये आणि 43,000 रुपये. हा रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आहे. आपण ओल्ड बॅलन्स शीट आणि रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचं वाचन केलेलं आहे. आता आपल्याला ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्यांचं वाचन करूया. आपल्याला एकूण 5 ॲडजस्टमेंट दिसत आहेत. पहिली ॲडजस्टमेंट मी वाचत आहे. डेप्रिसिएशन ऑन बुक्स ॲट 10% पर ॲनम. बुक्सची किंमत दरवर्षी 10% कमी झालेली आहे. मग आपल्याला जे ओल्ड बॅलन्स शीटमध्ये बुक्स दिसत आहेत त्याच्यासमोर स्टार करायचं आहे. पहा, म्हणजे बुक्सच्या समोर 2 स्टार आलेले आहेत. याचा अर्थ चालू वर्षाचे जे बुक्स आहेत 6,50,500 रुपये आणि करंट इयरमध्ये आपण जे बुक्स परचेस केलेले आहेत 1,00,000 रुपयांचे असे ते ॲड करून त्यावरती आपल्याला डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे 10% असा. दुसरी ॲडजस्टमेंट मी वाचत आहे. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ॲट 8.5% पर ॲनम. फर्निचरची किंमत दरवर्षी 8.5% कमी झालेली आहे. मग आपल्याला जे ओल्ड बॅलन्स शीटमध्ये फर्निचर दिसत आहेत त्याच्यासमोर मी स्टार करणार आहे. याचा अर्थ फर्निचरवरती 2 इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेले आहेत असा अर्थ. आता आपण पुढे जाऊया. मी तिसरी ॲडजस्टमेंट वाचत आहे. 50% एंट्रन्स फीज अँड होल अमाऊंट ऑफ लाईफ मेंबरशिप फीज शुड बी कॅपिटलाइज. आपल्याला जे एंट्रन्स फीज मिळालेले आहेत पहा, आपल्याला रिसिप्ट साईडला दिसत आहेत 30,000 रुपयांचे, त्यातील 50% एंट्रन्स फीज हे कॅपिटलाइज करा. मग इथे मी स्टार करून ठेवते. म्हणजे 50% आपल्याला इन्कम साईडला दाखवायचे आहेत आणि 50% हे कॅपिटलाइज करायचे आहेत. अँड होल अमाऊंट ऑफ लाईफ मेंबरशिप फीज शुड बी कॅपिटलाइज. आणि लाईफ मेंबरशिप फीजची जी आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे ती सर्वच्या सर्व, होल म्हणजे सर्वच्या सर्व हे कॅपिटलाइज करा. शुड बी कॅपिटलाइज म्हणजे आपल्याला सर्वच्या सर्व लाईफ मेंबरशिप फीज हे कॅपिटल फंडमध्ये ॲड करावे लागतील. मग मी ते स्टार करून ठेवलेलं आहे. आता आपण पुढे वाचूया. चौथी ॲडजस्टमेंट. लायब्ररी हॅड 2,000 मेंबर्स पेईंग सबस्क्रिप्शन ₹100 ईच. की दयानंद लायब्ररी की जी अंबाजोगाई येथे आहे त्या लायब्ररीचे एकूण 2,000 मेंबर्स आहेत आणि ते सबस्क्रिप्शन्स म्हणजे वर्गणी प्रत्येकी ईच म्हणजे प्रत्येकी ₹100 पेड करतात. मग 2,000 गुणिले 100 2,00,000 रुपये म्हणजे त्यांच्या मेंबर्सकडून खरं तर 2,00,000 रुपये त्यावर्षी येणं आहे, पण 1,80,000 रुपये आलेले आहेत. मग ही ॲडजस्टमेंट कशी सोडवायची आपण प्रत्यक्षात जेव्हा सोडवणार आहोत तेव्हा मी सांगणारच आहे. मग मी इथे स्टार करून ठेवणार आहे जे चालू वर्षाचे सबस्क्रिप्शन्स त्यांना प्रत्यक्षात प्राप्त झालेले आहेत 1,80,000 रुपये, तिथं मी स्टार केलेलं आहे. आता मी शेवटची ॲडजस्टमेंट वाचत आहे 5वी. द व्हॅल्यू ऑफ अनयूज्ड पोस्टेज स्टॅम्प्स वॉज ₹200. की आपण त्यावर्षी 200 रुपयांचे पोस्टेज स्टॅम्प्स यूज केलेले नाहीत, म्हणजे तो पोस्टेज स्टॅम्प्सचा क्लोजिंग बॅलन्स आहे, म्हणजे क्लोजिंग स्टॉक आहे. शिल्लक असलेले पोस्टेज स्टॅम्प्स आहेत 200 रुपयांचे. मग आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जे पोस्टेज स्टॅम्प्स दिसत आहेत तिथं आपण स्टार करूया. पहा, मी परत एकदा वाचन करते आहे की मागील वर्षांचे पोस्टेज स्टॅम्प्स आपल्याकडे शिल्लक आहेत 500 रुपयांचे. पुन्हा आपण करंट इयरमध्ये पोस्टेज स्टॅम्प्स परचेस्ड केलेले आहेत 1,500 रुपयांचे, म्हणजे मागील वर्षांचे 500 आणि चालू वर्षाचे 1,500 असे 2,000 रुपयांचे पोस्टेज स्टॅम्प्स आपल्याकडे आहेत करंट इयरमध्ये. त्यापैकी पण वर्षाच्या शेवटी फक्त 200 रुपयांचे पोस्टेज स्टॅम्प्स शिल्लक आहेत. याचा अर्थ
2000 वजा 200 1800 रुपयांचे पोस्टेज स्टॅम्प्स आपण खर्च केलेले आहेत. म्हणजे 200 रुपयांचे पोस्टेज स्टॅम्प शिल्लक आहेत. अशा पद्धतीने आपण पूर्ण प्रॉब्लेमचं वाचन केलेलं आहे. आता आपण पोस्टिंगला सुरुवात करूया. आपण पोस्टिंग ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडपासून करत असतो. आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडपासून सुरुवात करत आहोत. तर सुरुवातीला आहेत कॅपिटल फंड 7,50,000 रुपये आणि कॅपिटल फंड येतात न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. इनर कॉलमलाच घ्यायचे आहेत आपल्याला ते, कारण त्यामध्ये आपल्याला सरप्लस झाला तर ॲड करायचा आहे आणि डेफिसिट झाला तर त्यातून लेस करायचा आहे. म्हणून कॅपिटल फंड हे नेहमी इनर कॉलमलाच घ्यावेत. चला तर मग आपण पोस्टिंग करत आहोत. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल फंड इनर कॉलमला 7,50,000 रुपये. आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. कॅपिटल फंड नंतर आहेत सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ₹3,000. हे आपल्याला सबस्क्रिप्शन्स मागील वर्षी मिळालेले आहेत की जे चालू वर्षांचे आहेत. मग हे सबस्क्रिप्शन्स आपण चालू वर्षांचे जे सबस्क्रिप्शन्स आहेत 1,80,000 रुपयांचे त्यामध्ये ॲड करणार आहोत. मग जेव्हा आपण चालू वर्षांचे सबस्क्रिप्शन सोडू तेव्हा हे 3,000 रुपये आपण त्यात ॲड करणार आहोत. त्यामुळे त्याचं पोस्टिंग आता मी करणार नाही. चला तर पुढे आहेत आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2,000 रुपये. त्याच्यासमोर स्टार आहे. आधी ते आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला इनर कॉलमला घेऊया. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला वरती एक 4-5 ओळी जागा सोडून आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इनर कॉलमला 2,000 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणती इन्फॉर्मेशन आहे. तर आपल्याला पेमेंट साईडला त्यावरती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जेव्हा आपण प्रॉब्लेमचं वाचन केलेलं आहे तेव्हाच आपल्याला समजलेलं आहे की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे आपण करंट इयरमध्ये पेड केलेले आहेत. म्हणून ते लेस करूया. लेस एक्सपेन्सेस पेड ₹2,000. सर्वच्या सर्व एक्सपेन्सेस आपण करंट इयरमध्ये पेड केलेले आहेत. म्हणजे आउटर कॉलमला ते नील दिसतील. पेमेंट साईडचे जे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत त्याचं पोस्टिंग झालं आहे म्हणून तिथं अशी आपण बरोबरची खूण करूया. आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडचं पोस्टिंग झालेलं आहे. फक्त आता तिथे सबस्क्रिप्शन्स राहिलेले आहेत आणि ते सबस्क्रिप्शन्स आपण चालू वर्षांचे जे सबस्क्रिप्शन्स आहेत ते जेव्हा येतील तेव्हा आपण त्यात ॲड करूया. चला तर मग आता आपण ॲसेट साईडला पाहूया. आपल्याला फर्निचर दिसत आहेत 50,000 रुपयांचे आणि हे मागील वर्षांचे फर्निचर आहेत आणि फर्निचर ही ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर 2 स्टार आहेत. याचा अर्थ त्यावरती 2 इन्फॉर्मेशन आहेत. चला तर आधी आपण हे 50,000 रुपये न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेऊया इनर कॉलमला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर इनर कॉलमला 50,000 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणत्या इन्फॉर्मेशन आहेत. तर आपल्याला फर्निचर या ॲसेटवर 2 इन्फॉर्मेशन दिसत आहेत. एक इन्फॉर्मेशन आपल्याला पेमेंट साईडला दिलेली आहे तर दुसरी इन्फॉर्मेशन आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आहे. चला तर मग आधी आपण पेमेंट साईडला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तिचं वाचन करूया. पहा, फर्निचर आपण परचेस केलेले आहेत करंट इयरमध्ये 30,000 रुपयांचे आणि ते 30,000 रुपयांचे फर्निचर आपण 1 जुलै 2019 रोजी परचेस्ड केलेले आहेत. आधी आपण हे जे 30,000 रुपयांचे न्यू परचेस्ड केलेले फर्निचर आहेत ते मागील वर्षांच्या फर्निचरमध्ये ॲड करूया. ॲड न्यू परचेस्ड आणि ते फर्निचर आहे 30,000 रुपयांचे. ॲड करून इनर कॉलमलाच घेऊया 80,000 रुपये. आपण पेमेंट साईडला जे फर्निचर आहेत तिथे बरोबरची खूण करूया. याचा अर्थ त्याचं पोस्टिंग झालेलं आहे. ते इनर कॉलमला यासाठी घेतलेले आहेत कारण अजून आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे ॲडजस्टमेंटमध्ये. चला तर मग आता आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती पाहूया.
तर त्यावरती आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे दुसरी, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ॲट 8.5% पर ॲनम. फर्निचरची किंमत दरवर्षी 8.5% कमी झालेली आहे. आपल्याकडे 2 फर्निचर आहेत. मागील वर्षांचे 50,000 रुपयांचे फर्निचर आहेत आणि चालू वर्षामध्ये आपण 30,000 रुपयांचे फर्निचर परचेस केलेले आहेत. दोन्ही फर्निचरची किंमत 8.5% कमी झालेली आहे. आधी आपल्याला गणित करावं लागेल. फर्निचर पहिल्या फर्निचरची किंमत आहे 50,000 रुपये आणि दुसऱ्या फर्निचरची किंमत आहे 30,000 रुपये. आणि पहिले फर्निचर जे आहेत ते 1 एप्रिल 2019 पासून आपल्या संस्थेमध्ये आहेत. म्हणजे पहिलं फर्निचर आपण पूर्ण वर्षभर यूज केलेलं आहे किंवा ते फर्निचर आपल्या संस्थेमध्ये वर्षाच्या त्या अकाउंटिंग इयरच्या पहिल्या दिवसापासूनच आहे. म्हणजे आपल्याला या फर्निचरवर पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल. मग 50,000 गुणिले 8.5 भागिले 100 असा भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 4,250. हे झालं पहिल्या फर्निचरवरील डेप्रिसिएशन. आता आपल्याकडे जे दुसरं फर्निचर आहे ते आहे 30,000 रुपयांचं. पण हे फर्निचर आपण 1 जुलै 2019 रोजी परचेस केलेलं आहे आणि त्यांचं अकाउंटिंग इयर सुरू झालेलं आहे 1 एप्रिल 2019ला आणि संपलेलं आहे 31 मार्च 2020ला. हे त्यांचं करंट इयर आहे. आणि ह्या करंट इयरमध्ये आपण जे फर्निचर परचेस केलेले आहेत ते 1 जुलै 2019ला परचेस केलेले आहेत. म्हणजे पहिल्या दिवसापासून ते फर्निचर आपल्या संस्थेमध्ये नाहीत. तर एप्रिलमध्ये वर्ष सुरू झाले आणि ते आपण फर्निचर परचेस केले जुलैमध्ये. या प्रॉब्लेममध्ये त्यांचं अकाउंटिंग इयर सुरू झालेलं आहे 1 एप्रिल 2019 रोजी. हे त्यांचं करंट इयर आहे. आणि मार्च आणि संपलेलं आहे 31 मार्च 2020 रोजी. आणि जे आपण 30,000 रुपयांचे फर्निचर परचेस केलेले आहेत ते 1 जुलै 2019 रोजी परचेस केलेले आहेत आणि ती तारीख इथं आहे आपल्याला दिसत आहे. दुसऱ्या फर्निचरवर डेप्रिसिएशन चार्ज करताना फक्त 1 2 3 4 5 6 7 8 9 महिन्यांचं चार्ज करावं लागेल. पहा, मग त्यासाठी आपल्याला गणित असं मांडावं लागेल की 30,000 गुणिले तिचीही किंमत 8.5%नेच कमी झालेली आहे म्हणून गुणिले 8.5 भागिले 100 गुणिले 12 महिन्यांपैकी फक्त 9 महिन्यांचेच डेप्रिसिएशन आपल्याला चार्ज करायचे आहे म्हणून गुणिले 9 असा आपण भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 1,912 रुपये. म्हणजे पहिल्या फर्निचरवरती डेप्रिसिएशन 4,250 रुपये आहे आणि दुसऱ्या फर्निचरवरती डेप्रिसिएशन 1,912 रुपये आहे. मग आपण दोन्ही डेप्रिसिएशनची बेरीज करूया. 4,250 प्लस 1,912 उत्तर आलेलं आहे 6,162 रुपये. म्हणजे दोन्ही फर्निचरची किंमत मिळून 6,162 रुपयांनी कमी झालेली आहे. मग आपण 6,162 रुपये लेस करूया. लेस 8.5% डेप्रिसिएशन आणि डेप्रिसिएशन आहे 6,162 रुपये. लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 73,838 रुपये. हा झाला डेप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट येतो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला.
इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ₹6,162. आपली दुसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे म्हणून मी इथे खूण करत आहे. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमधील ॲसेट साईडला पाहूया. तर फर्निचर नंतर आहेत बुक्स ₹6,50,500. हे मागील वर्षांचे शिल्लक असलेले बुक्स आहेत आणि त्याच्याही समोर 2 स्टार आहेत. याचा अर्थ त्यावरती 2 इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत. मग बुक्स आपण ₹6,50,500 न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेऊया इनर कॉलमला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बुक्स इनर कॉलमला ₹6,50,500. पाहूया बरं त्यावरती कोणत्या इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत. तर पेमेंट साईडला आपल्याला पहिली इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ॲडजस्टमेंटमध्ये दुसरी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अशा 2 इन्फॉर्मेशन आपल्याला बुक्सवरती दिलेल्या आहेत. म्हणून तर आपण बुक्सच्या समोर 2 स्टार केले होते वाचन करत असताना. चला तर मग आपण पहिली जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे पेमेंट साईडला ती आधी सोडूया. पहा, आपण करंट इयरमध्ये पुन्हा नवीन बुक्स परचेस केलेले आहेत ₹1,00,000 आणि हे बुक्स आपण परचेस केलेले आहेत 1 ऑक्टोबर 2019 रोजी. आधी आपण हे ₹1,00,000 मागील वर्षांचे जे बुक्स आहेत त्यात ॲड करूया. म्हणजे मागील वर्षांचे ₹6,50,500 बुक्स आणि चालू वर्षांचे 1,00,000 असे एकूण आपल्याकडे बुक्स ₹7,50,500 आहेत. ॲड न्यू परचेस्ड आणि चालू वर्षामध्ये आपण बुक्स परचेस्ड केलेले आहेत ₹1,00,000. ॲड करून इनर कॉलमलाच घेऊया कारण अजून आपल्याला एक इन्फॉर्मेशन त्यावरील सोडवायची आहे म्हणून. मग उत्तर आलेलं आहे ₹7,50,500. याचा अर्थ मागील वर्षांचे बुक्स आणि चालू वर्षांचे बुक्स मिळून आपल्याकडे ₹7,50,500 बुक्स आहेत करंट इयरमध्ये. आपण बुक्सच्या समोर खूण करूया पेमेंट साईडला की त्याचं पोस्टिंग झालेलं आहे. त्यावरती जी ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे ती पाहूया आता. तर आपल्याला ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे पहिली, डेप्रिसिएशन ऑन बुक्स ॲट 10% पर ॲनम. बुक्सची किंमत 10% कमी झालेली आहे. मग आधी आपल्याला गणित करावं लागेल. बुक्स की आपल्याकडे 2 बुक्स आहेत. मागील वर्षांचे आहेत ₹6,50,000. मागील वर्षांचे बुक्स आहेत आपल्याकडे ₹6,50,500 आणि चालू वर्षामध्ये आपण पुन्हा ₹1,00,000 बुक्स परचेस्ड केलेले आहेत. आणि जे मागील वर्षांचे बुक्स आहेत ते आपल्या या करंट इयरच्या अकाउंटिंग इयरच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्या संस्थेमध्ये आहेत. त्यामुळे पहिल्या बुक्सवर आपल्याला पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल आणि डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे 10%. मग आपण गणित करूया. 6,50,500 गुणिले 10/100 आणि उत्तर आलेलं आहे ₹65,050. जे दुसरे बुक्स आहेत ₹1,00,000 त्यावरही आपल्याला 10% डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. मग 1,00,000 गुणिले 10/100 असा भागाकार गुणाकार मांडावा लागेल. पण हे जे बुक्स आहेत ते आपण 1 ऑक्टोबर 2019 रोजी परचेस्ड केलेले आहेत. म्हणजे हे बुक्स आपल्या करंट इयरच्या पहिल्या दिवसापासून आपल्या संस्थेमध्ये नाहीत. म्हणून त्या बुक्सवर पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन चार्ज करता येणार नाही. मग आपण जे बुक्स परचेस्ड केलेले आहेत ते करंट इयरमध्येच परचेस केलेले आहेत आणि करंट इयर सुरू झालेलं आहे 1 एप्रिल 2019 रोजी. आणि मार्च
31 मार्च 2020 रोजी त्यांचा अकाउंटिंग इयर संपलेला आहे. आणि जे बुक्स आपण परचेस्ड केलेले आहेत 1,00,000 रुपयांचे ते आपण 1 ऑक्टोबर 2019 रोजी परचेस्ड केलेले आहेत. म्हणजे दुसऱ्या बुक्सवरती फक्त 6 महिन्यांचंच डेप्रिसिएशन आपल्याला चार्ज करावं लागेल. ऑक्टोबर ते 31 मार्च या 6 महिन्यांचंच डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल, कारण ते आपण 1 ऑक्टोबर 2019 रोजी परचेस्ड केलेले आहेत. म्हणून आपण गणित असं मांडलेलं आहे की 1,00,000 गुणिले 10 भागिले 100 गुणिले 12 महिन्यांपैकी फक्त 6 महिन्यांचंच आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. मग भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 5,000 रुपये. म्हणजे दुसऱ्या बुक्सची किंमत 5,000 रुपयांनी कमी झाली आहे. मग आता दोन्ही डेप्रिसिएशनची बेरीज करूया. 65,050 प्लस हे 5,000 उत्तर आलेलं आहे 70,050 रुपये. म्हणजे दोन्ही बुक्सवरती एकूण डेप्रिसिएशन आलेलं आहे 70,050 रुपये. मग ते लेस करूया. लेस 10% डेप्रिसिएशन, आणि आत्ताच आपण डेप्रिसिएशन चार्ज केलेलं आहे आणि उत्तर आलेलं आहे 70,050 रुपये. लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 6,80,450 रुपये. हा झाला डेप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट येतो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला पाहिजे टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर आहेतच. पुढे लगेच ऑन बुक्स आणि डेप्रिसिएशन आहे बुक्सवरती 70,050 रुपये. आपली पहिली ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे म्हणून मी तिला खूण करत आहे. आपण पुन्हा ॲसेट साईडला पाहूया. बुक्स नंतर आहेत स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स ₹500, की मागील वर्षांच्या पोस्टेज स्टॅम्प्सचा साठा आपल्याकडे शिल्लक आहे 500 रुपयांचा. त्यावरती सुद्धा आपल्याला 2 इन्फॉर्मेशन दिसत आहेत. मग आधी आपण स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प्सवरती ज्या 2 इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत त्यांचं वाचन करूया. तर आपल्याला पेमेंट साईडला पोस्टेज स्टॅम्प्स दिसत आहेत 1,500 रुपयांचे. म्हणजे करंट इयरमध्ये आपण पुन्हा 1,500 रुपयांचे पोस्टेज स्टॅम्प्स परचेस्ड केलेले आहेत. आणि मागील वर्षांचे आपल्याकडे शिल्लक आहेत 500 रुपयांचे. हे 500 आणि चालू वर्षातील 1,500 असे मिळून 2,000 रुपयांचे पोस्टेज स्टॅम्प्स आपल्याकडे आहेत. त्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंटसुद्धा दिलेली आहे. त्यावरती 5वी, द व्हॅल्यू ऑफ अनयूज पोस्टेज स्टॅम्प्स वॉज ₹200, की वर्षाच्या शेवटी 2,000 रुपयांपैकी फक्त 200 रुपयांचे पोस्टेज स्टॅम्प्स शिल्लक आहेत. अनयूज्ड म्हणजे आपण 200 रुपयांचे पोस्टेज स्टॅम्प्स वापरले नाहीत, ते शिल्लक आहेत. मग आपल्याकडे एकूण जे 2,000 रुपयांचे पोस्टेज स्टॅम्प्स आहेत करंट इयरमध्ये, त्यातील आपण 1,800 रुपयांचे पोस्टेज स्टॅम्प्स यूज केलेले आहेत आणि 200 रुपयांचे पोस्टेज स्टॅम्प्स शिल्लक आहेत. मग यूज केलेत म्हणजे काय, ते खर्च केलेत. म्हणून तर आधी आपण एक्सपेंडिचर साईडला घेऊया. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला टू पोस्टेज स्टॅम्प, मग मागील वर्षांचे पोस्टेज स्टॅम्प्स आहेत आपल्याकडे 500 रुपयांचे आणि आपण करंट इयरमध्ये न्यू परचेस्ड केलेले आहेत 1,500 रुपयांचे. ॲड करून ते इनर कॉलमलाच घेऊया. उत्तर आलेलं आहे 2,000 रुपये. म्हणजे मागील वर्षांचे आणि चालू वर्षांचे मिळून आपल्याकडे एकूण 2,000 रुपयांचे पोस्टेज स्टॅम्प्स आहेत करंट इयरमध्ये. पण त्या 2,000 रुपयांपैकी वर्षाच्या शेवटी मात्र फक्त 200 रुपयांचे पोस्टेज स्टॅम्प शिल्लक आहेत. मग आपण ते लेस करूया. 200 रुपये लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ
पोस्टेज स्टॅम्प, ₹200. लेस करून आउटरला घेऊया 1,800. याचा अर्थ असा आहे की आपण 1,800 रुपयांचे पोस्टेज स्टॅम्प्स यूज केलेले आहेत आणि 200 रुपयांचे पोस्टेज स्टॅम्प्स अनयूज्ड आहेत, म्हणजे ते शिल्लक आहेत. मग ती ॲसेट आहे, कारण पोस्टेज स्टॅम्पचा तो क्लोजिंग स्टॉक आहे, शिल्लक साठा आहे. मग ती ॲसेट असल्यामुळे 200 रुपयांचा इफेक्ट घेऊया न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, डायरेक्ट आउटर कॉलमला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प डायरेक्ट आउटर कॉलमला ₹200. पेमेंट साईडला जे पोस्टेज स्टॅम्प्स आहेत त्याचं पोस्टिंग झालेलं आहे अशी आपण इथे खूण करूया. शिवाय आपली 5वी ॲडजस्टमेंटही सोडवून झालेली आहे, म्हणून मी 5व्याही ॲडजस्टमेंटला खूण करत आहे. आपण पुन्हा ॲसेट साईडला पाहूया. तर पोस्टेज स्टॅम्प्स नंतर आहेत इन्व्हेस्टमेंट्स इन सेक्युरिटीज ₹7,000 आणि ती ॲसेट आहे, म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला डायरेक्ट आउटर कॉलमला करूया. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट्स इन सेक्युरिटीज डायरेक्ट आउटर कॉलमला ₹7,000. आपण पुन्हा ॲसेट साईडला पाहूया. सिक्युरिटीज नंतर आहेत कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. हा मागील वर्षांचा क्लोजिंग बॅलन्स आहे, त्याचं पोस्टिंग आपण कुठेही करत नाही. आता आपण रिसिप्ट साईडला पाहूया. तर हा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आहे. 7,000 आणि 40,000 हा रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आहे, 7,000 आणि 40,000. आणि रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आपण कुठेही घेत नाही. मग वाचन करत असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पुढे आहेत टू मेंबर्स सबस्क्रिप्शन्स ₹1,80,000. आपल्याला आपल्या सभासदांकडून सबस्क्रिप्शन्स प्राप्त झालेले आहेत ₹1,80,000. म्हणजे सबस्क्रिप्शन्स म्हणजे वर्गणी, आणि आपल्याला प्राप्त झालेले आहेत कारण ते रिसिप्ट साईडला दिसत आहेत. आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते आपलं इन्कम आहे, म्हणून त्याचं पोस्टिंग आपण इन्कम साईडला इनर कॉलमला करणार आहोत, कारण त्याच्यासमोर 2 स्टार आहेत. आधी आपण पोस्टिंग करूया. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सबस्क्रिप्शन्स इनर कॉलमला ₹1,80,000. पाहूया बरं त्यावरती कोणत्या इन्फॉर्मेशन आहेत. आपल्याला रिसिप्ट साईडला जे सबस्क्रिप्शन्स दिसत आहेत ₹1,80,000 ते चालू वर्षांचे सबस्क्रिप्शन्स आहेत आणि ते आपल्याला प्राप्त झालेले आहेत ₹1,80,000. त्यानंतर आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जे सबस्क्रिप्शन्स दिलेले आहेत, सबस्क्रिप्शन्स रिसिव्ड इन ॲडव्हान्स ₹3,000. हे मागील वर्षीच आपल्याला सबस्क्रिप्शन्स मिळालेले आहेत ॲडव्हान्समध्ये, की जे चालू वर्षांचे आहेत, कारण मागील वर्षामध्ये ते मिळालेले आहेत आणि ते चालू वर्षाचे असल्यामुळे ते ₹1,80,000 ते आधी ॲड करूया. ॲड सबस्क्रिप्शन्स रिसिव्ड ₹3,000 आपण इनर कॉलमला घेऊया. ॲड करून इनर कॉलमलाच घेऊया ₹1,83,000. म्हणजे ह्या ₹3,000 सबस्क्रिप्शनचंही पोस्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला सबस्क्रिप्शन्सवरती 2 इन्फॉर्मेशन दिसत आहेत. पहिली इन्फॉर्मेशन झालेली आहे सोडवून. चला तर आता आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती सोडूया. आपल्याला दिलेली आहे इन्फॉर्मेशन चौथी. लायब्ररी हॅड 2,000 मेंबर्स पेईंग सबस्क्रिप्शन ₹100 ईच. की त्या लायब्ररीचे एकूण 2,000 मेंबर्स आहेत, सभासद आहेत, की जे प्रत्येकी ₹100 सबस्क्रिप्शन्स पे करतात. म्हणजे 2,000 गुणिले 100 उत्तर आलेलं आहे ₹2,00,000. म्हणजे आपल्या सभासदांकडून आपल्याला त्या वर्षी खरं तर येणं आहे ₹2,00,000. मग
आपल्याला खरं तर प्राप्त झालेले आहेत 1,83,000 रुपये. आपल्याला खरं तर येणं आहे त्यावर्षी 2,00,000 रुपये सबस्क्रिप्शन्स. मग 2,00,000 वजा 1,83,000 उत्तर आलेलं आहे 17,000. म्हणजे 17,000 अजून आपल्याला प्राप्त झालेले नाहीत. म्हणजे ते काय आहेत? आउटस्टँडिंग आहेत, येणे बाकी. आणि जे आउटस्टँडिंग इन्कम साईडला येतात ते आउटस्टँडिंग इन्कम असतात. म्हणजे आपल्याला खरं तर त्यावर्षी आपल्या सभासदांकडून 2,00,000 रुपये सबस्क्रिप्शन्स येणं आहे. पण त्यापैकी आलेले आहेत करंट इयरमध्ये 1,80,000 रुपये आणि गेल्याच वर्षी आपल्याला चालू वर्षाचे मिळालेले आहेत 3,000 रुपये. असे 2,00,000 रुपयांपैकी आपल्याला 1,83,000 रुपयांचे सबस्क्रिप्शन्स प्राप्त झालेले आहेत. 2,00,000 वजा 1,83,000 उत्तर आलेलं आहे 17,000. म्हणजे चालू वर्षांचे आणखीन 17,000 रुपये येणे बाकी आहेत. आणि हा झाला आउटस्टँडिंग इन्कमचा फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आउटर कॉलमला घेऊया 17,000 रुपये. ॲसेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स, डायरेक्ट आउटर कॉलमला 17,000 रुपये. आपली चौथी इन्फॉर्मेशन पूर्ण झालेली आहे, तिला मी खूण करत आहे. आपण पुन्हा रिसिप्ट साईडला पाहूया. मेंबर्स सबस्क्रिप्शन्स नंतर आहेत एंट्रन्स फीज 30,000 रुपये आणि एंट्रन्स फीज येतात इन्कम साईडला. पण ते इनर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणजेच इन्कम साईडला बाय एंट्रन्स फीज, इनर कॉलमला 30,000 रुपये. पाहूया बरं त्यावरती आपल्याला कोणती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आपल्याला त्यावरती इन्फॉर्मेशन दिलेली आहे तिसरी. 50% एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज. पहा मी वाचन कसं केलेलं आहे की आपल्याला जे एकूण एंट्रन्स फीज दिलेले आहेत 30,000 रुपये किंवा मिळालेले आहेत त्यापैकी 50% एंट्रन्स फीज हे कॅपिटलाइज करा आणि 50% इन्कम साईडला दाखवा असा अर्थ आहे. मग आता आपण ते लेस करूया. लेस 50% कॅपिटलाइज आणि 50% 30,000 रुपयांचे 50% म्हणजेच 15,000 रुपये. म्हणजे आपल्याला त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन अशी आहे की 15,000 रुपये म्हणजे 50% म्हणजे 15,000 रुपये ते इन्कम साईडला दाखवा आणि उर्वरित 15,000 रुपये हे कॅपिटलाइज करा असा अर्थ आहे. मग आपण ते कॅपिटल फंडमध्ये ॲड करूया. 50% एंट्रन्स फीज, इनर कॉलमला 15,000 रुपये ॲड करून इनर कॉलमलाच घेऊया. उत्तर आलेलं आहे 7,65,000 रुपये. आपण पुन्हा रिसिप्ट साईडला पाहूया. एंट्रन्स फीज नंतर आहेत सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स ₹2,000. आपण ओल्ड न्यूजपेपर्स विकलेले आहेत आणि त्यातून आपल्याला प्राप्ती झालेली आहे 2,000 रुपये. हे आपलं इन्कम असल्यामुळे त्याचा इफेक्ट घेऊया इन्कम साईडला. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स, डायरेक्ट आउटर कॉलमला 2,000 रुपये. आपण पुन्हा रिसिप्ट साईडला पाहूया. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स नंतर आहेत हायर ऑफ लेक्चर हॉल ₹10,000. हायर म्हणजे भाडं, की आपण आपलं लेक्चर हॉल भाडेतत्वावर दिलं असेल आणि त्यातून आपल्याला भाडं प्राप्त झालेलं आहे 10,000 रुपये आणि ते आपलं इन्कम असल्यामुळे ते आपण इन्कम साईडला घेऊया डायरेक्ट आउटर कॉलमला कारण त्याच्यासमोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय हायर ऑफ लेक्चर हॉल, डायरेक्ट आउटर कॉलमला 10,000 रुपये. आपण पुन्हा रिसिप्ट साईडला पाहूया.
हायर ऑफ लेक्चर हॉल नंतर आहेत इंटरेस्ट ऑन सेक्युरिटीज ₹5,000. आपल्याला सेक्युरिटीजवरती इंटरेस्ट प्राप्त झालेला आहे ₹5,000. तेही आपलं इन्कम आहे, त्यामुळे त्याचा इफेक्ट घेऊया इन्कम साईडला, डायरेक्ट आउटर कॉलमला. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणजेच इन्कम साईडला बाय इंटरेस्ट ऑन सेक्युरिटीज, डायरेक्ट आउटर कॉलमला ₹5,000. आपण पुन्हा रिसिप्ट साईडला पाहूया. इंटरेस्ट ऑन सेक्युरिटीज नंतर आहेत लाईफ मेंबरशिप फीज ₹10,000 आणि लाईफ मेंबरशिप फीज इन्कम साईडला घेऊया इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे. इन्कम साईडला बाय लाईफ मेंबरशिप फीज इनर कॉलमला ₹10,000. पाहूया बरं आपल्याला त्यावरती कोणती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आपल्याला तिसरी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पहा मी वाचन कसं करत आहे, कारण एंट्रन्स फीज आपले सोडून झालेले आहेत. डायरेक्ट मी पुढील वाचन करत आहे. होल अमाऊंट ऑफ लाईफ मेंबरशिप फीज शुड बी कॅपिटलाइज, की आपल्याला जी मेंबरशिप फीज मिळालेली आहे ₹10,000, ती सर्वच्या सर्व रक्कम ही कॅपिटलाइज करा. म्हणजे इन्कम साईडला आपल्याला काहीही इन्कम म्हणून ते दाखवायचं नाही आहे, तर ते कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं आहे. मग आपण इथे लेस कॅपिटलाइज म्हणूया. सर्वच्या सर्व रक्कम त्यांनी आपल्याला कॅपिटलाइज करा अशी माहिती दिलेली आहे. म्हणजे इन्कम साईडला ते नील दिसतील आणि ते कॅपिटल फंडमध्ये आपल्याला ॲड करावे लागतील. ॲड लाईफ मेंबरशिप फीज इनर कॉलमला ₹10,000 आणि ते ॲड करून इनर कॉलमलाच घेऊया, कारण आपल्याला सरप्लस किंवा डेफिसिट त्यामध्ये ट्रीट करायचा असतो म्हणून. आणि उत्तर आलेलं आहे ₹7,75,000. आपली तिसरी इन्फॉर्मेशन सोडून झालेली आहे, आपण तिला खूण करूया. आपण रिसिप्ट साईडला पाहत आहोत, तर आपल्याला असं लक्षात येत आहे की रिसिप्ट साईडचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. चला आता आपण पेमेंट साईडला पाहूया. पेमेंट साईडला दिलेले आहेत सॅलरीज ₹24,000. आपला खर्च आहे. आपल्याला पेमेंट साईडला जी माहिती दिलेली असते ती काही खर्च असतात आणि त्यामध्ये काही ॲसेट्स असतात. मग पाहूया. आता आपण सॅलरीवरती खर्च केलेला आहे ₹24,000 आणि सॅलरीज येतात इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला, डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया, कारण त्याच्यासमोर स्टार नाही. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरीज, डायरेक्ट आउटर कॉलमला ₹24,000. आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहूया. सॅलरीज नंतर आहेत परचेस ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स, त्याच्यासमोर बरोबरची खूण आहे, याचा अर्थ त्याचं पोस्टिंग झालेलं आहे. बुक्सच्याही समोर बरोबरची खूण आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्याही समोर बरोबरची खूण आहे, याचा अर्थ त्यांचं पोस्टिंग झालेलं आहे. पुढे आहेत इन्व्हेस्टमेंट्स इन फिक्स्ड डिपॉझिट ₹50,000. आपण फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि गुंतवणूक ही ॲसेट आहे, म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करूया, डायरेक्ट आउटर कॉलमला, कारण त्याच्यासमोर कोणतीही माहिती त्यांनी आपल्याला दिलेली नाही किंवा त्याच्यासमोर स्टार नाही. चला तर मग आपण ॲसेट साईडला पोस्टिंग करूया. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट्स इन फिक्स्ड डिपॉझिट, डायरेक्ट आउटर कॉलमला ₹50,000. आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहूया. इन्व्हेस्टमेंट्स इन फिक्स्ड डिपॉझिट नंतर आहेत फर्निचर आणि त्याच्याही समोर बरोबरची खूण आहे, याचा अर्थ त्याचं पोस्टिंग झालेलं आहे. त्यानंतर आहेत प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹6,000. आपण प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरती खर्च केलेला आहे ₹6,000. तो खर्च असल्यामुळे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला घेऊया. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजेच एक्सपेंडिचर साईडला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी,
डायरेक्ट आउटर कॉलमला 6,000 रुपये. आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहूया. प्रिंटिंग अँड स्टेशनरी नंतर आहेत रेंट 18,000 रुपये. आपण भाडं पेड केलेलं आहे 18,000 रुपये आणि तो खर्च असल्यामुळे त्याचा इफेक्ट आपण घेऊया इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला डायरेक्ट आउटर कॉलमला. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला टू रेंट डायरेक्ट आउटर कॉलमला 18,000 रुपये. आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहूया. रेंट नंतर आहेत बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हा रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आहे. म्हणजे वर्षाच्या शेवटी त्यांच्याकडे कॅश शिल्लक आहे 9,500 रुपये आणि कॅश ॲट बँक आहे 43,000 रुपये. आणि ह्या दोन्ही ॲसेट असल्यामुळे त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करूया डायरेक्ट आउटर कॉलमला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश इन हँड 9,500 रुपये आणि कॅश ॲट बँक 43,000 रुपये. आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की पेमेंट साईडचंही पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. पाहूया बरं कुठले ॲडजस्टमेंट राहिले आहेत का. तर आपल्याला या प्रॉब्लेममध्ये एकूण 5 ॲडजस्टमेंट दिल्या होत्या. 5ही ॲडजस्टमेंट आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. याचा अर्थ आपला प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. मग टॅली करण्यासाठी आधी आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करतो आणि नंतर बॅलन्स शीट. चला तर मग आधी आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूया. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करण्यापूर्वी आपलं पोस्टिंग जिथं झालेलं आहे कमीत कमी 1 ते 2 ओळी जागा सोडून बेरजेच्या रेघा ओढून घेऊया डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला. बेरजेच्या रेघा ओढून झालेल्या आहेत. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडची आपल्याला स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. आणि डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 1,26,012 रुपये आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 2,32,000 रुपये. आता तुलना करूया की डेबिट साईडची बेरीज मोठी आहे की क्रेडिट साईडची. तर आपल्याला असंच लक्षात येत आहे की क्रेडिट साईडची बेरीज मोठी आहे 2,32,000 रुपये. म्हणजे इन्कम जास्त आहे खर्च कमी आहे. मग जी बेरीज मोठी आली ती आपण क्रेडिट साईडला पण लिहूया आणि डेबिट साईडला पण लिहूया. 2,32,000 रुपये 2,32,000 रुपये 2,32,000 वजा 1,26,012 रुपये. उत्तर आलेलं आहे 1,05,988 रुपये. म्हणजे 1,05,988 रुपये आपला सरप्लस आहे. टू सरप्लस. जेव्हा इन्कम जास्त खर्च कमी तेव्हा सरप्लस होतो आणि झालेला सरप्लस आपण कॅपिटल फंडमध्ये ॲड करत असतो. चला मग ॲड करूया. पहा इथे ॲड सरप्लस इनर कॉलमला 1,05,988 रुपये ॲड करून तो आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 8,80,988 रुपये. म्हणजे त्यांचं कॅपिटल फंड आहे 8,80,988 रुपये. आता आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे आणि बॅलन्स शीटचं वैशिष्ट्य असं आहे की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज समान येते. आधी आपण बेरजेच्या रेघा ओढून घेऊया. जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 1 ते 2 ओळी जागा सोडून मी बेरजेच्या रेघा ओढून घेत आहे. आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची बेरीज आलेली आहे 8,80,988 रुपये आणि ॲसेट साईडची बेरीज आलेली आहे
8,80,988 रुपये. म्हणजे आपला प्रॉब्लेम 8,80,988 रुपयांनी टॅली झालेला आहे. तर अशा पद्धतीने आज आपण 11वा प्रॉब्लेम टॅलीसह पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.